मी अरुण घोडके. शिवचिंतन. मध्ययुगीन कालखंडामध्ये गाव, धर्म आणि जातीव्यवस्था याला महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे मध्ययुगीन समाजामध्ये स्थैर्य आणि सुरक्षितता लाभली होती. मध्ययुगीन महाराष्ट्राचे धार्मिक जीवन दोन प्रकारचे होते. एक, उच्च धर्म तात्विक तत्वज्ञान हे केवळ शिक्षित आणि विद्वानांसाठी राखीव होते, आणि दुसरे, साधे तत्वज्ञान, सामान्यांच्या पठडीतील प्रचलित रीतिरिवाज, श्रेष्ठ धर्माचा अर्थ विश्वात वापरून राहिलेले परमतत्व म्हणजे प्रत्येक माणसाचा आत्मा होय. आणि म्हणून ब्रह्मामिलन हे प्रत्येक माणसाचे अंतिम साध्य होय. त्याकरिता पवित्र आचरणाची आवश्यकता असे. भक्तिमार्गाने वासनेवरती विजय मिळवून जन्ममृत्यूचा फेरा टाळणे हे जीवनाचे अंतिम ध्येय. श्रद्धेची सत्वपरीक्षा झाल्यावर जो आत्मा ब्रह्माच्या शरीराला चेतना देतो तो या कृपेला सर्वात अधिक पात्र असतो. मोक्ष हाच जीवन मृत्यूचा फेरा चुकवू इच्छिणारा हिंदूंचे अंतिम साध्य असते. त्यासाठी 3 मार्ग आहेत. 1, कर्ममार्ग, 2, ज्ञानमार्ग आणि 3, भक्तिमार्ग. याची नोंद फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी या ग्रंथामध्ये आढळते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.